भारत हॉस्पिटल का मकसद आपकी सेहत, मल्टी स्पेशलिटी और नर्सिंग होम 24 घंटे आपकी खिदमत में। कहां मिलेगा? भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नानेदू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं देश विदेश की टॉप 10 खबरें। बीजेपी के इल्जाम पर राहुल गांधी का जवाब, मुल्क के लोग समझदार हैं, सब समझते हैं। मक्का मस्जिद बम धमाका केस, यूएनआई के वकील ने कहा, हाँ मैं एबीवीपी से वाबस्ता हूँ। क्रिस गेल की शानदार सेंचुरी, किंग्स 11 सनराइजर्स को 15 रनों से दी शिकस्त। स्वामी असीम आनंद के सहारे बंगाल में आगे बढ़ना चाहती है बीजेपी। हिंदुस्तान की तस्वीर जुराइम और असमतरी वाले मुल्क की बन गई है बम्बई हाई कोर्ट। कर्नाटक असेंबली इंतखाबात 12 मई को होने वाली पोलिंग की मुद्दत 11 घंटे करने का फैसला। बिहार कौंसिल इलेक्शन, नीतीश, सुशील, खालिद अनवर और राबड़ी सिंह सभी 11 उम्मीदवार बला मुकाबला मुंतखब। उत्तर प्रदेश कानून साज कौंसिल के इंतखाबात में तमाम 13 उम्मीदवार बगैर मुकाबला मुंतखब। पाकिस्तान मारूफ अदाकार अली जफर पर जिनसी इस्तेसाल का इल्जाम, गुलकार मैशा शफी ने कहा, आप खामोश नहीं रह सकती। शाबाश आमिर हुसैन, दोनों हाथ नहीं लेकिन फिर भी जम्मू व कश्मीर का ये खिलाड़ी करता है जाराना बल्लेबाजी। कांग्रेस पार्टी की जानिब से नया मोड़ा मैदान में एक अज़ीमुश्शान जलसे-ए-आम मुनअक़द किया गया था। कांग्रेस पार्टी की जानिब से इलाकाई सतह पर पार्टी के कायदीन और वर्कर्स की रहनुमाई के लिए जलसे-ए-आम मुनअक़द किए जा रहे हैं। इसी के तहत बरोज़ जुमेरात नांदेड़ में एक जलसे-ए-आम मुनअक़द किया गया। इस जलसे-ए-आम की सदारत MP अशोकराव चौहान ने की। इस जलसे-ए-आम में हिंदुस्तान के मशहूर प्रतापगढ़ी आए थे। इस जलसे-ए-आम में हजारों की तादाद में लोगों ने शिरकत की। आणि एवढा मोठा यश आज इथे आलं। इम्रान प्रतापगढ़ी साहेब आपले दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आज इथे आले। त्यांनी म्हणाले होते की मैं जरूर आऊंगा, इलेक्शन के बाद एक बार फिर आपसे मिलने आऊंगा, और आज उन्होंने अपना वादा पूरा कर दिया है। दोस्तों, मैं ज्यादा देर आपके और उनके बीच में नहीं रहूंगा, परंतु आज जी सकाळपासून शिबिर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं झालं, अतिशय सुंदर विचार मंथन या निमित्ताने झालं। आणि गेल्या 4-3 वर्षामध्ये नरेंद्र आणि देवेंद्रांच्या सरकारांनी जे धुमाकूळ या महाराष्ट्रात आणि देशात घातला, या संदर्भात एक संपूर्ण विचार मंथन आज सकाळपासून झालं। त्यातून एक नवीन ऊर्जा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मिळाली आणि 2019च्या इलेक्शनचं हे बिगुल वाजलं आज सकाळी या नांदेडमध्ये। तर असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये, आणि म्हणून या कार्यकर्त्यांसोबत आज जनतेला सुद्धा साथ घालण्यासाठी ही सभा गेल्या 3-4 वर्षात या लोकांनी करून ठेवलंय। या देशामध्ये कधी एवढी घबराट झाली नव्हती। देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक क्षेत्रात काम करणारा, मग शेतकरी असो, शेतमजूर असो, व्यापारी असो, आमचा दलित बांधव असो, आमचा मायनॉरिटीचा बांधव असो, आज प्रत्येक जण खतरा महसूस करतोय। आणि असं देशामध्ये वातावरण कधी झालं नव्हतं मित्रांनो, ते आज वातावरण आहे। आणि म्हणून आज आपल्याला वेळ अशी आलेली आहे की आज सगळ्यांनी एकत्र होऊन या सरकारला, दोन्ही सरकारला जाब विचारला पाहिजे। काय काय म्हणत होते ते, देशाचा पैसा, काळा पैसा बाहेर आहे, परत आणू। आज मला एका मित्राने सांगितलं की आज फार महत्वाचा दिवस आहे। कशामुळे मी विचारलं, ते म्हणते आपला पैसा घेऊन पळालेले नीरव मोदी लंडनला आहे, आज विजय मल्ल्या लंडनला आहे, आज मेहुल चोक्सी लंडनला आहे, आज ललित मोदी लंडनला आहे, आणि आज आपले प्राईम मिनिस्टर सुद्धा लंडनला आहे। ते फार महत्वाचा दिवस आहे म्हणून मला सांगितलं, मला 2 मिनिटं कळलं नाही, परंतु आपल्याला कळलं पाहिजे की हे सगळे लोक जे आहेत त्यांची नावं मी आता घेतली, हे सगळे पैसा घेऊन, देशाचा पैसा घेऊन पळालेले लोक आहेत। आणि जे मोदी म्हणत होतो की बाहेरचा पैसा मी भारतात आणीन, तुमचा पैसा तुमच्या खिशात देईन, तुमच्या अकाउंट मध्ये टाकेन, पण खाऊंगा न खाने दूंगा, लेके जाने दूंगा, अशा प्रकारचा कार्यक्रम या देशात चालू आहे। आज सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी झालेलं आहे। आज शेतकरी रडतोय,
शेती माफ करायची, अनेक गोष्टीतून यातून आपला प्रत्येक नागरिक हा झटतोय मित्रांनो. आणि म्हणून ह्या येणाऱ्या काळामध्ये 2019 मध्ये आपण सगळ्यांनी या सभेच्या माध्यमातून पण करूया की आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात तिरंगा काँग्रेसचा आणि दिल्लीला सुद्धा काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी आपण सगळं कटिबद्ध होऊया. एवढंच या निमित्ताने विनंती आपल्याला करतो आणि परत एकदा सगळ्यांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कांग्रेस. सोने के मशहूर व मारूफ ताजिर सैयद मोहसिन सुनार के यहाँ शादी ब्याह और दीगर तकारीब के लिए सोने के जेवरात जैसे अरबी डिजाइन के लॉन्ग हार, नेकलेस, गलसर, रानी हार व दीगर दस्तियाब हैं सिर्फ और सिर्फ आतिफ ज्वेलर्स के पास. हमारा पता है हजरत पीरपुरा नगर, नांदेड़.